आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच एका दवाखान्यामध्ये जिथं हसत खेळत लोकांवर उपचार केले जातात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हेमंत पाटील जळगावहून. वा वा. हे तर काय आहे रॅक मध्ये. डॉक्टर आहे? नाही, मी शिवाला बगळा बसलाय गाणे ऐकत. हं? अरे काही मासे खायला भेटले नाही, मग शेवटी हेडफोन लायसन गाणे ऐकतो बस. अहो डॉक्टर आहे ना तुम्ही, का मग समजतील तुले? हा मग कायला एडा घालतोय तू, का लागोपणा करतो रे? 2 दिवस झालं मला त्रास होते हो. मला बी त्रास होता. मी तुझ्या घरी आला का? तुझ्या घरी आला का? मी माझी बी बायको रोज दोन टायमाला मारते, मला लाटणं तरी सण. हं? मी आला, मी काय करतो? अहो तुम्ही डॉक्टर आहे ना. मग डॉक्टरले जीवन ये रे. हो माझी वेगळी तक्रार आहे हो. सांग मग काय तक्रार आहे तुझी? सांग म्हणजे घसा बसलाय घसा. हा हा. कवा येतो या कार्यक्रम? कसला? गाण्याचा. अहो मी सिंगर नाही, घसा बसला. अरे मग सोनू निगम असल्यासारखा काऊन पोयत आला मायापाशी? बसू दे ना 2-4 दिवस, त्याला बी एंटरटेन होईल ना. 2-4 दिवस तू रोज बसतो तो घसा काही बोलतो का रे? हं? तो रागे भरतो का ते यावर? काय ते गळ्याचे लाड करतो बे? अहो गळ्याची लाट. अहो माझा आवाज कसा निघणार? घसा बसला. आवाज तुझे लग्न झालंय का? हो झालंय. मग तुला आवाजाचं काय काम? बायको आवाज लावते. लावते का नाही? बायको आवाज लावते. आणि मुख्य म्हणजे आपण फक्त ऐकायचं काम करायचं. दुसरी काही आहे का त्यामध्ये? दुसरं म्हणजे डोकं जड झालं. डोकं हलकं करून टाकू ना, काय लागतं? मेंदू राहतो तो डोक्यामध्ये 2 राहताना रे, एक मोठा काढून फेकून देऊ. असं कसं काय? मला मेंदूची गरज नाही कामासाठी. मेंदू नको. कुठे काम करतो तू? सरकारी खात्यात. मग मेंदूची काय गरज आहे? अरे काय काम नसतं, सुखासुखी जायचं, फक्त टेबल तोडायचं राहता, खुर्ची तोडायचं रे, बाकी काय काम नाही. अजून काय होते तुझे? म्हणजे काय माहिती, छाती धडधड धडधड हा. होतं, चेहरा लाल होतो हा. आणि आणि? अंग असं थरथर थरथर करायला लागतं. हा. डॉक्टर काय झालं असं मला? लव. हा? लव झालं तुले लव. अरे लवच्या लक्षणाचे जे सिम्पटम असतात का नाही मराठीत, ते व्हायला तुले लव. हा. अरे ते गाणं आहे ना रे, उरात होतय धडधड लाली, गालावर आली, अंगात भरलंय वार, ही फिरतीची बाधा. फिरतीची बाधा. हो डॉक्टर, हो मला हायपर टेन्शनचा त्रास आहे, बीपीचा त्रास असणार. डॉक्टर कोण आहे? मी एका तू आहे. डॉक्टर तुम्ही- मी एका तू आहे. तुम्ही डॉक्टर मग आहे. डॉक्टरचं ऐकलं पाहिजे का नाही नाही? इथं सगळे डॉक्टरच ऐकतात. हो मी तेच म्हणतोय. हा कोलेस्टेरॉलचा प्रॉब्लेम असणार आहे. काय असतं? डॉक्टर कोलेस्टेरॉल तर तेलकट तुपट खाल्लं ना, असं शरीराच्या धमन्यांमध्ये असं काहीतरी द्रव तयार होतं आणि नंतर मग ना श्वास घ्यायला त्रास होतो. कोलेस्टेरॉल नाही माहित? कोलेस्टेरॉल नाही माहित नाही बुवा, आमच्या टायमाला सिलेबस मध्ये नव्हतं ते. हा काय ते कोलेस्टेरॉल नवीन धडा आहे का? हा धडा कुठे असतं का याचा कोलेस्टेरॉलचा धडा? अहो धडे चेंज होतात, शरीर चेंज होत नाही, शरीर बदलत नाही. चुकीचा आहे फिंट्या. शरीर बदलत असतं, आत्मा एक असतो. लक्षात ठेव. अरे शरीर काय आहे? नश्वर आहे, नश्वर. आत्मा अमर आहे. कोणीतरी म्हटलंय तुझी चिमणी उडाली. अरे काय डॉक्टर आहे का काय तुम्ही? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती डॉक्टर मला. बाप आहे तू माया. त्या अपेक्षा पुऱ्या करू मी आता. कोणती इस्टेट लिहून देणार आहे बे तू? हे असं ना चाललो मी. हा जा चाललो मग मी मी. सांभाळा नाही मी काय निघतो. घाबरतो का तुला? हा, इकडे तू इकडे. अरे कुठे चालला? अरे तू आजारी होता ना, पडून नाही ठीक झाला माझा. अरे, मला नाही, नाही, आता असं नाही ठीक करू. वाटतंय. अरे मी ठीक आहे. अरे असं नाही करू. ठीक पाय. आहे. पैसे काढ. कसले पैसे? हा फुकट मध्ये सुधरून चालला तू. मजा काय का? पैसे पोहोचले. थांब जरा. हा 2-4. चल हट. चल बाय. जा बाय. जातो का? पाहिलं? याला म्हणता हसत खेळत उपचार पद्धती. कसं आहे, गोळ्या नाही, इंजेक्शन नाही. हा लेकरू पटकन असं सुधरून गेलं का नाही? असं सांगते. वाह वाह, क्या बात है, बहुत बढ़िया हेमंत जी.
फार अप्रतिम आणि ब्रिलियंट टायमिंग. हे आपले गेस्ट आणि डॉक्टर तुम्हाला सांगेलच की कसा वाटला परफॉर्मन्स. आपण डॉक्टरपासून सुरुवात करूया. हा डॉक्टर काहीतरी विचित्रच होता. हसत खेळतच्या नावाखाली तो जे काही करत होता आणि पण त्यांनी आम्हाला हसू येत होतं की ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स मजेशीरच होता. आम्हाला फारच आवडला. वा खूप मजा आली, मला खूप आवडला. वा. तर हेमंतजी बघूया तुम्हाला कष्टाचं फळ काय मिळालंय. सफरचंद किप्स डॉक्टर अवे आणि डॉक्टर सफरचंद आज देण्यात येतोय. जोरदार टाळ्या. दोघांकडूनही सफरचंद मिळालेलं आहे. पण कुशलदादांचे गुलदस्त्यात मार्क आहेत. गुलदस्त्यात आहेत. तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू. जोरदार टाळ्या. आता येणार आहे श्रीयुत बाळासाहेब लांडगे यांच्याकडे. सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे. सरांना मला हेच विचारायचं की तुम्ही आयुष्यभर कुस्ती जगलीत, कुस्तीसाठी आयुष्य वाहून घेतलं, कुस्तीचं भविष्य आता तुम्हाला कसं वाटतंय? नाही, मी प्रथमतः जी टॉकीज आणि त्यांचे जे कुस्तीगिरांसाठी जे आर्थिक ताकद देऊन पुरस्कर्ते बनले त्यांना धन्यवाद देतो मी. वा. 1952 साली हेलिसिंकी ऑलिम्पिकला केडी उर्फ खाशाबा जाधवनं या भारताला वैयक्तिक पहिलं कांस्य पदक देऊन भारताचा झेंडा सगळ्या जगात फडकवला. आणि ती परंपरा चालवणारा वारसदार महाराष्ट्रातून का निर्माण होऊ शकत नाही? मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या मल्लांनी भारताचा झेंडा 2020 साली टोकियो ऑलिम्पिक होणार आहे जपानमध्ये, त्या ठिकाणी तो उभारलाच पाहिजे. कारण पदक मिळवत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही असं बोललेलो आहे. पण हे स्वप्न तुम्ही माझं पुरं करा. आपल्याकडे आज पैलवान राहुल आवारे आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. राहुल, खूप सारं अभिनंदन. आणि आता येणार आहे श्रीयुत वैभव लांडगे यांच्याकडे, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा तालीम संघ. वैभवजी, काय सांगाल? अहमदनगर जिल्हा तालीम संघाचा अध्यक्ष झाल्यापासून काही स्पर्धा घेतल्या, अनेक महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी व अनेक मैदानं घेतली. तर त्यामध्ये बरेचसे असे नामांकित मल्ल यायचे. तर त्यावेळेस मी पाहिजो काही जणांचे जुने जाणते पैलवानांच्या अंगावर कपडेसुद्धा नसायचे. आज पैलवानांना जे झी समूहाचे मी पहिले त्यांचे आभार मानतो की त्यांनी याला किती संघर्षांना प्लॅटफॉर्म दिलं हे सर्व आपण पाहतोय. वा 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 सर, थँक्यू. तर मंडळी, आता ती वेळ आलेली आहे, तो क्षण आलेला आहे, तो म्हणजे एलिमिनेशनचा. ऑब्व्हियसली तिखे काका आणि आज राशी आणि प्राजक्ता ह्या एलिमिनेशनपासून सेफ आहेत. पण बाकीच्या तिघांमध्ये आज हे एलिमिनेशन होणार आहे. हे कार्य जे पार पाडतात त्यांना आता आपण बोलवूया. या कबूतर काका. कबूतर काका हा माहेरचा आहेर ज्यांना देतील त्यांचा आज आपण इथून या मंचावरनं निरोप घेणार आहोत. दरवेळेला एका परीक्षकांचे गुण मात्र गुलदस्त्यात आहेत. तेव्हाचेही गुण आहेत, आजचेही गुण आहेत. या सगळ्याची बेरीज केल्यानंतर हा निर्णय ठरणार आहे.